रत्नागिरीतल्या आविष्कार गतिमंद मुलांच्या शाळेत दिवाळीची अशी लगबग बघायला मिळतेय। ह्या शाळेतली मुलं कागदी कंदील, रंगीबिरंगी मेणबत्त्या, आकर्षक पणत्या तसंच सुगंधी उटणं तयार करण्याबरोबरच हस्तलिखित ग्रीटिंग कार्डही तयार करतायत। या वस्तूंच्या विक्रीतून मुलांचा पगार दिला जातो आणि त्याच पैशातून इथली मुलं दिवाळी साजरी करतात। आम्ही दिवाळीसाठी पणत्या, आकाश कंदील, ग्रीटिंग कार्ड, मेणबत्त्या, चांदण्या असं बनवलं आहे। या वस्तू आम्ही मारुती मंदिरला स्टॉलला ठेवतो, त्याची विक्री करतो आणि त्याचा आम्हाला पगार मिळतो। आविष्कार शाळेतल्या मुलांसाठी खास कार्यशाळा घेतली जाते। त्या माध्यमातून मुलांमधले सुप्त गुण ओळखून त्याप्रमाणे मुलांना काम वाटून दिलं जातं। जगापासून अलिप्त असणारी ही मुलं यातच आपलं जग शोधत असतात। त्यातूनच वेगळाच आनंद त्यांना मिळतो। त्यांच्यातले कलागुण जोपासण्यासाठी पालकांसह शिक्षकही प्रयत्न करतात। या व्यावसायिक प्रशिक्षणांतर्गत आपण ज्या वस्तू निर्मिती करतो त्या सगळ्या वस्तू आपण विक्रीसाठी उपलब्ध करून देतो। त्या विक्रीचा जो उद्देश असतो मुलांना त्या विक्रीचं कौशल्य विकसित व्हावं, पैशाची संकल्पना त्यांना समजावी किंवा बाहेरच्या समाजाबरोबर मुख्य प्रवाहासाठी ते यावेत, हा आमचा मुख्य उद्देश असतो। आणि ह्या वस्तू विक्रीला गेल्यानंतर जो आपण मार्जिन किंवा फायदा जो येतो हा मुलांना इन्सेंटिव्ह स्वरूपामध्ये दिला जातो। मुलांच्या या कलागुणांमधून त्यांच्यातला आविष्कार पाहायला मिळतो। समाजापासून दुर्लक्षित असणाऱ्या मुलांना स्वबळावर उभारी देण्याचं काम आविष्कार संस्था करते। त्यांच्या या प्रयत्नांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे। प्रणव पोळेकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, रत्नागिरी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।